हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय जस्ट होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि घरातच आहात. बिकॉज ह्या टायमाला आपल्याला कोणालाही घराच्या बाहेर जायचं नाही आहे. आपण आपल्याच तब्येतीची जास्त काळजी घ्यायची आहे. सो स्टे ॲट होम, जसं आम्ही नेहमी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये बोलतो. म्हणून मी काय तुम्हाला जास्त बोलणार नाही आहे. एनिवेज, टायटल वाचूनच तुम्हाला समजलं असेल की मी आज ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दाखवणार आहे. सो इट्स अ मदर्स डे सेलिब्रेशन आणि माझा फर्स्ट मदर्स डे सेलिब्रेशन अँड आय एम सो एक्सायटेड. मी खूप हॅपी आहे. दरवेळेस मी माझ्या आईसाठी, सासूसाठी वी गिव्ह देम गिफ्ट्स, वी सेलिब्रेट. आम्ही काहीतरी असं छान करतो. आय रिमेंबर कदाचित आम्ही लास्ट टाईम पण मदर्स डेला कुठेतरी गेलेलो. आय गेस आम्ही लंचला का डिनरला गेलेलो. आय डोंट रिमेंबर एक्झॅक्टली, बट दिस टाईम इट्स रिअली व्हेरी स्पेशल बिकॉज हा माझा फर्स्ट मदर्स डे आहे अँड आय एम सो हॅपी. सो मी असं विचार केलं की मदर्स डेच्या निमित्ताने मी मला स्वतःला काहीतरी स्पेशल देते. वाय शुड नॉट आय ट्रीट मायसेल्फ व्हेरी स्पेशल, असं मी विचार केलं. सॉरी, नायसा आहे. नायसा 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 काय करते माझी बेबी? नायसा काय करते? तिला आता उठून पडायचं आहे. सो मी जसं तुम्हाला सांगत होते की मदर्स डे आहे म्हणून मी माझ्यासाठी ती ॲक्च्युली हसतीये. तर मी स्वतःलाच ट्रीट देते आहे. ट्रीट म्हणजे एक्झॅक्टली असं काय पार्टी वगैरे मी काय करणार नाही आहे. वेगळी ट्रीट आहे, थोडीशी वेगळी आहे. हे प्रत्येक मदरला स्वतःसाठी करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी हे प्रत्येक मदरनी स्वतःसाठी करायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. आणि थँक्स टू माय फ्रेंड, तिने मला ह्याच्याबद्दल सांगितलं अँड मी त्याचं पार्ट आहे. ॲक्च्युली इट्स लाईक देर इज वन प्रोग्राम टुमॉरो, म्हणजे 10th ऑफ मेला, उद्या. मी आज 9th ऑफ मेला हे व्लॉग शूट करते. कदाचित हे तुम्हाला उद्या ब्लॉग बघायला मिळेल, नाहीतर 11th ऑफ मेला. सो आताच मी तुम्हाला हॅपी मदर्स डे असं बोलते सगळ्या मदर्सला जे पण हा व्लॉग माझा बघतायत. सो मी सांगत होती की माझ्या एका फ्रेंडनी मला रिकमेंड केलं, देर इज वन प्रोग्राम टुमॉरो, एक फ्लॅश मॉब म्हणून आहे मदर्स साठी खास, जिथे ऑल ओव्हर वर्ल्ड सगळे मदर्स एकत्र येणार आहेत आणि सगळे एक मस्त एन्जॉय करणार आहेत. एक्सरसाइज आहे, डान्स आहे. तर मदर्स कॅन टेक देअर किड्स, नाहीतर ते एकटेसुद्धा ते करू शकतात. मी तुम्हाला एक छोटंसं त्याचं ग्लिम्स दाखवेल आता, कारण इट्स बीन 3 डेज मी ते जॉईन झाली आणि मला खूप लेट कळलं त्याच्याबद्दल. आणि त्याचं रोज एक वर्कआउट सेशन असतं संध्याकाळी 6 वाजता. म्हणून मी आज तुमच्यासाठी खास हा व्लॉग बनवते की ज्यावरती तुम्हाला कळेल की ते एक्झॅक्टली काय आहे. सो छोटेसे मी ग्लिम्स तुम्हाला दाखवेल की त्या वर्कआउट सेशनमध्ये एक्झॅक्टली काय काय असतं. आणि मी जसं बोलली की प्रत्येक मदरनी ते करायला हवं आहे, प्रत्येक मदरनी स्वतःला छान ट्रीट करायला हवं आहे. सो दिस इज अ ट्रीट फ्रॉम मी टू मी ओनली. आणि मी खूप खुश आहे या ट्रीटमध्ये, मला खूप आनंद मिळतो आहे. सो चला बघूया, बिकॉज इट्स टाईम नाव, आता टाईम झालेला आहे वर्कआउट सेशनचं. तो मी तुम्हाला दाखवते की ते एक्झॅक्टली काय आहे. येस, लेट्स गो. स्टॉप व्हिडिओच्या बाजूला. हाय कमीज. Now there's a everybody wave your hand. Wave your hand like this.
सो तुम्ही बघू शकतात कसं होता तो सेशन. ॲक्च्युली त्या सेशनमध्ये वी हॅव टू टेक अवर बेबी आणि बेबीबरोबर डान्स करायचं असतं. तिथे 2 ऑप्शन्स आहेत. यू कॅन इदर टेक युअर बेबी, नाही तर तुम्ही एकटेसुद्धा डान्स करू शकतात. बट मी जसं तुम्हाला बोलले की दिस इज माय फर्स्ट मदर्स डे, सो आय वॉन्टेड टू डू विथ नायसा. आणि ॲज युजल नायसा झोपली आहे. रॅदर त्या वर्कआउट सेशनमध्ये जेवढे पण मदर्स आपल्या बेबीला कॅरी करत होते त्यांचे सगळ्यांचे बेबी झोपले आहेत. सो येस, खूप मजा आली. आय होप तुम्हाला बघूनसुद्धा मजा आली असेल. हा एक फक्त वर्कआउट सेशन होता. मेन इव्हेंट उद्या आहे, दॅट इज 10th ऑफ मे, मदर्स डे च्या दिवशी. त्याच्यासाठी हा वर्कआउट सेशन होता. आणि या खूप पीसफुली झोपली आहे नायसा. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की हा सेशन कशासाठी होता, मग मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगते हे काय आहे. ॲक्च्युली इट्स अ कग्नातन 2020 फ्लॅश मॉब व्हर्च्युअल डान्स इव्हेंट, जे खास मदर्ससाठी ठेवलं आहे मदर्स डेच्या दिवशी, जे आहे उद्या. आणि हे जिने ऑर्गनाईज केलं आहे तिचं नाव आहे पूजा जंबोतकर. शी इज अ लॉयर बाय प्रोफेशन अँड शी इज अ विनर ऑफ मिसेस इंडिया आणि मिसेस एशिया इंटरनॅशनल. तिचं 2 वर्षाचं बेबी आहे. तिने कंगना ट्रेनिंग सर्टिफिकेट अचीव केलं आहे. ॲक्च्युली दिस इज अ इंटरनॅशनल डान्स फॉर्म नाही बोलू शकत, इंटरनॅशनल पोस्ट नॅटल प्रोग्राम विच युजली हेल्प फॉर मॉम्स अँड किड्स. सो तिच्याकडे एक प्रॉपर सर्टिफिकेट आहे आणि तिने ती ट्रेनिंग घेतलेली आहे त्याचं नाव आहे कंगना ट्रेनिंग. आणि हे कंगना ट्रेनिंग मुंबईमध्ये खूप जागांवर चालू आहे. म्हणजे त्यांचे क्लासेस आहेत जिथे मदर्स अँड किड्स एकत्र येऊन डान्स करतात. आणि मला ही आयडिया ॲक्च्युली खूप आवडली आहे. खूप मजा आहे ह्याच्यात. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी आपण युजली बोलतो की आपल्याला वेट कमी करायचं आहे, सो ते कसं करायचं वगैरे वगैरे. अँड दिस इज द बेस्ट थिंग. ह्याच्या थ्रू आपण खूप सारं वेट कमी करू शकतो. आणि मला खरंच खूप मजा आली ह्याच्यात. म्हणजे मला खूप लेट कळलं, बट इट्स ओके. खूप सारे हिंदी सॉंग्स, इंग्लिश सॉंग्स सगळे मिक्स आहेत, त्याच्यावर फक्त आपल्याला डान्स करायचं आहे. हे खूप आधीपासनं हा सेशन चालू झालेला, पण जसं मी बोलली की मला खूप लेट कळलं. मला एक्झॅक्टली त्यातले काय स्टेप्स माहिती नाही आहेत, पण तिने सांगितलं आहे की इवन दो तुम्हाला जर स्टेप्स माहिती नसतील तुम्ही कसंही डान्स करू शकता. इट्स युअर डे, इट्स युअर मदर्स डे सेलिब्रेशन. तुम्हाला जसं हवं आहे तसं करा, फक्त एन्जॉय करा. हे तुमच्यासाठी, हे तुम्ही तुमच्यासाठी सगळं काही करतायत. म्हणून मध्ये मध्ये मला स्टेप्स आठवत होते, मध्ये मध्ये मी तिला बघत होती आणि मध्ये मध्ये मी माझं सगळं काय करत होती. कारण शेवटी मला नायसाला सुद्धा बघायचं होतं. ती झोपलेली आणि ती फुल हालत होती. तिला तर मजा येत होती, ती कंटिन्युअस हसत होती आणि मला कळलंच नाही की ती कधी झोपली. अँड येस, मजा आली मला. बघूया आता उद्या कसं आहे. अँड आय होप की तुम्हालासुद्धा मजा आली असेल. आणि मला फक्त एकच गोष्ट सांगायचं आहे, ह्याच्यासाठी काही तुम्हाला कोणतं सेशन वगैरे जॉईन करायची गरज नाही. तुम्ही इवन तुमच्या घरीसुद्धा हे करू शकता. कोणतंही सॉन्ग लावा आणि डान्स करा. जसं मला खूप लोकांनी विचारलं आहे की आफ्टर डिलिव्हरी तुम्ही काय केलं वेट लूज करायला. खरं सांगितलं तर मी काहीही केलं नाही आहे माझ्या वेट लॉससाठी. माझं वेट असंच कमी झालं. म्हणजे मला असं वाटतं आफ्टर डिलिव्हरी माझं 12 kg कमी झालं आणि मला खूप बरं वाटलं ॲक्च्युली ते. अँड आय एम डॅम शुअर जर हा वर्कआउट सेशन डेली तुम्ही तुमच्या घरी केलात ना, तर तुमचं कमीत कमी 1 ते 2 किलो तरी कमी होईल. कारण आपण कामांमध्ये बिझी असतो, हे काम ते काम, मुलांमध्ये बिझी असतो. पण थोडंसं टाईम तुम्ही तुमच्यासाठी पण काढत जा. मी थोडीशी आळजी आहे वॅन इट कम्स टू एक्सरसाइज. मला हे काही आवडत नाही, बट आय लव्ह डान्सिंग. सो मी विचार केला आहे की ॲटलिस्ट थोडा वेळ तरी डान्स केलं पाहिजे आणि थोडंसं आपलं जे फॅट्स आहेत ते बंद केलं पाहिजे. तुम्ही पण ट्राय करा, बघा तुम्हाला कसं वाटतं आहे ते. आय जस्ट होप की तुम्हाला आवडेल. ॲक्च्युली ह्याच्या आधीचे जे सेशन्स होते त्याच्यात त्याने आम्हाला एक्सरसाइजसुद्धा करायला लावलेले, ते पण खूप मस्त होते. मी ते एक्सरसाइज नेहमी यूट्यूबवर बघायची, नाही तर कोणत्या तरी सोशल साईट्सवर बघायची आणि मला असं वाटायचं की माझ्याने काय हे होणार नाही आहे. पण जेव्हा त्या दिवशी मी ते चालू केलं, मला
तो एक असतो ना कॉन्फिडन्स, तो कॉन्फिडन्स गेन झाला की नाही यार हे मी पण करू शकते. का नेहमी मी स्वतःला अंडर एस्टिमेट करते की मला हे नाही येत ते नाही येत. पण जेव्हा मी ते करून बघितलं तेव्हा मला असं कळलं की नाही यार मी पण हे करू शकते. सो स्टे फिट, आपण थोडं तरी एक्सरसाइज केलं पाहिजे असं मला वाटतं. येस, दॅट्स इट. मला खूप मजा आली आज. मी खरंच खूप एन्जॉय केलं आहे अँड आय एम वेटिंग फॉर टुमॉरोज इव्हेंट. लेट्स सी किती मजा करतो आम्ही उद्या. पण मी दाखवतेच तुम्हाला त्याचे पण थोडेसे क्लिप्स दाखवेलच. हॅपी मदर्स डे. सो आता जो इव्हेंट तुम्हाला रचनाने सांगितलेला तो चालू होत आहे. सो लेट्स गेट रेडी अँड लेट्स जॉईन दॅट. Hello. So, mother getting ready. We are ready. Getting ready for the event. So, exact किती वेळ झाला आहे, किती टाइम आहे, किती वाजले नाही माहित नाही. बट इट गोइंग टू स्टार्ट आय गेस विथिन 6 का 5 मिनिट्स आणि हाफ ॲन आवरसाठी आहे. ओके. So we are getting ready. Nice, And see how we are looking. Wow. We're twinning. Nice. I need your help in this. रेडी झाली आहे for the Mother's Day event where all the mothers are coming live along with their babies and they are going to dance. There is a kind of one flash mob, especially for mothers. आज मदर्स डे आहे म्हणून एक फ्लॅश मॉब डान्स आहे. ऑल ओव्हर वर्ल्डमधले जेवढे सगळे मदर्स आहेत ते सगळे एकत्र आले आहेत अँड दे आर जस्ट गोइंग टू एन्जॉय. Everybody's ready, right? Yes, it's ready. So I'm going live. Now give me 10 seconds. Okay, ready for some dancing? Let's have fun. Okay, do what you feel like doing. Enjoy the Power music. on. Pairing. And this is our day, right? Mother's Day. Let's make it fun. Genie.
बिग राउंड ऑफ अप्लॉज. तुम्ही बघू शकता फुल स्वेटिंग आहे, फुल घामाघूम झाली आहे रचना. जसं तुम्ही बघू शकता आम्ही दोघंही खूप थकलोत. मी डान्स करून आणि ही या कॅरियरमध्ये राहून. नायसा आली माझी बेबी. खूप मजा आली, तुम्ही बघितलंच असेल. आज इव्हनिंगसाठी मी खास पाणीपुरी बनवली आहे. हे आहे चिंचेचं पाणी, म्हणजे गोड पाणी त्याला म्हणतात. हे तिखट पाणी, रगडा आणि बटाटा आणि पुऱ्या, जे मी बिलकुल बनवले नाही आहेत, होममेड नाही आहेत ते. आणि आता मी ह्याला एन्जॉय करणार आहे. आणि हे डायरेक्ट डीप. मसाला पूरी चाहिए आपको? हे का व्हिडिओ आहे. सो कसा वाटलं तुम्हाला मी जो ट्रीट मला स्वतःला दिला आहे. आय जस्ट होप तुम्हाला सगळ्यांना आवडला असेल. आणि जेवढे पण न्यू मदर्स असतील त्यांनी तर ह्याला नक्की मजा आय मीन एन्जॉय केलं असेल. त्यांनासुद्धा असं वाटलं असेल की त्यांनीसुद्धा हे ट्राय करायला पाहिजे. तुम्ही जसं मी काल म्हणजे आधीसुद्धा बोलली की तुम्ही हे घरीसुद्धा ट्राय करू शकता. ह्याच्यासाठी काही तुम्हाला कोणी गायडन्स वगैरे करायची गरज नाही. फक्त तुम्ही तुमच्या बेबीचं केअर घ्या, बरोबर प्रॉपरली होल्ड करा. अँड येस दॅट्स इट. आता मला माहिती आहे खूप लोकांना हा सुद्धा प्रश्न पडला असेल की तुम्ही नायसाला घेऊन का हे डान्स केलं. सो मी आधीसुद्धा तसं सांगितलं आहे, हे मदर आणि किड्ससाठी होतं, जिथे मदर हॅज टू कॅरी ह बेबी लाईक अ कांगारू. आणि त्याच्याबरोबर ते डान्स करायचं होतं. आणि मजा आली, खूप मजा आली आम्हाला दोघांना पण मजा आली. तुम्हाला नक्कीच नायसाचा चेहरा दिसला नसेल, पण मला माहिती आहे ती किती खुश होती. ती स्माईल करत होती. रॅदर ती मध्ये मध्ये झोपलीसुद्धा आणि थोड्या वेळाने उठली पण तिने खरंच खूप मजा केली. सो मला तुम्ही नक्की सांगा की तुम्हाला कसा वाटला माझा हा मदर्स डे सेलिब्रेशन. आणि अजूनही हा ब्लॉग संपला नाही आहे. आपण बघणार आहोत पुढे अजून काय करणार आहे. मी एक छोटंसं केक बेक करणार आहे. आणि येस दॅट्स इट. सो मदर्स डेच्या निमित्ताने मी एक छोटीसा केक बनवला आहे आईसाठी. हॅपी मदर्स डे आई. थँक्यू. ताईकडून सुद्धा. सो यावेळेस आम्ही ताईला मिस करतोय खूप. एव्हरी इयर ती येते आणि काही ना काही केक वगैरे काही ना काही घेऊन येते. तिला मी खूप मिस करते. थँक्यू रचना, थँक्यू सनी. तुमचे विशेष मिळाले, तुमच्याकडनं केक पण मला मिळाला. ए मी केलाय तो केक लगेच रचनावरती. अभि, थँक्यू ऑल ऑफ यू. सो तुम्ही बघितलंच एक छोटंसं सेलिब्रेशन आईसाठी. आणि मदर्स डेच्या निमित्ताने सगळ्या ब्युटिफुल मदर्सला माझ्याकडून हॅपी मदर्स डे. थँक्यू. खूप लोकांनी मला विचारलेलं की तुम्ही इडलीचं बॅटर कसं बनवलं. सो मी रात्री जसं तुम्ही आज बघू शकता तांदूळ
आणि उडद डाळ हे दोन्ही पण भिजून ठेवलेले. जर 1 कप तुम्ही तांदूळ घेतलं तर अर्धा कप उडद डाळ घ्यायची. सो हे रात्रभर मी सोक करून घेतलं, त्यातलं पाणी काढलं आणि हे मिक्स केलं आहे मी. तुम्ही तांदळामध्ये मेथीचे दाणेसुद्धा टाकू शकतात, ज्याने ते फ्लफी होऊ शकतं तुमची इडली. जर इन केस तुमच्याकडे मेथीचे दाणे नसतील सो इट्स ओके. दुसऱ्या दिवशी ग्राइंड करण्याच्या आधी आपल्याला थोडेसे मूठभर पोहे घ्यायचे, त्याला भिजवायचे आणि मग हे पोहे ह्यात टाकायचे आणि मग हे सगळं एकजीव दोन्ही मिक्स करून ह्याला ग्राइंड करायचे. जास्त पाणी टाकू नका, थोडंसं घट्ट ठेवा बॅटर, तर छान इडली होईल. आणि मग ग्राइंड केल्यावर त्याच्यात मीठ टाका आणि मग तुमचं बॅटर इज रेडी. सो जसं तुम्ही बघू शकतात माझं तांदूळ आणि उडद डाळ ग्राइंड करून झालेली आहे आणि ज्यात मी थोडेसे पोहे टाकलेले. सो दिस इज द कन्सिस्टन्सी. ही कन्सिस्टन्सी असायला पाहिजे. आणि ह्यात मी थोडं मीठसुद्धा टाकलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण लावून वी हॅव टू कीप असाइड 6 to 7 hours आणि मग ते प्रॉपरली फॉर्मेंट होईल. जर इन केस तुमचं पीठ वरती नाही आलं, जर ते प्रॉपर फॉर्मेंट नाही झालं, देन यू कॅन कीप एक कांदा घ्या, त्याला हाफ कापा आणि कांदा त्याच्यावरती ठेवा ॲटलिस्ट हाफ ॲन आवर आणि मग ते आपोआप तुमचं पीठ आहे ते फॉर्मेंट होईल, थोडंसं वरती येईल, फुगेल ज्याला म्हणतो आपण. अँड येस, अशा प्रकारे तुम्ही इडलीचं पीठ घरी बनवू शकताच आणि इट्स रिअली व्हेरी सिम्पल. मग कसं वाटलं तुम्हाला माझं मदर्स डे सेलिब्रेशन? थोडंसं वेगळं होतं आणि धिस टाईम आय टूक 3 days. मी 3 daysचं व्लॉग एकत्र बनवते. आय जस्ट होप तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल. जर आवडलं असेल देन डू कमेंट अँड डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलं. आणि भेटूया मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह अँड स्टे सेफ अँड स्टे होम. बाय बाय.